थॅलेसेमिया आजाराबाबत जनजागृती आणि पीडितांना योग्य उपचार आणि उपचारातून मुक्त करण्यासाठी आणि भारतातून थॅलेसेमिया नष्ट करण्यासाठी अंजली केवळ ह्या प्रयत्न करत आहेत। नमस्कार, मी दिग्विजय माने, जीवन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज चर्चा तर होणारच, या व्यासपीठावर या रोगाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। थॅलेसेमिया हा रोग वांशिक आहे आणि त्यातल्या त्यात आज भारतात नाहीतरी 4% लोक हे थॅलेसेमियानी पीडित आहेत आणि दर वर्षाला नाही म्हटलं तरी 10,000 लोक किंवा रुग्ण थॅलेसेमियाचे आढळतात। आज थॅलेसेमियाला टोटली इरॅडिकेट करण्याचं काम, त्याला नष्ट करण्याचा विडा आपल्यासोबत सामान्यांमधल्याच म्हणजे तुमच्या आमच्यातल्याच एका गृहिणीने उचललाय, जिचं नाव आहे अंजली महेश केवळ। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या रोगाबद्दल। मॅडम नमस्कार। नमस्ते। जीवन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद। तर थेट आपण बोलूयात थॅलेसेमिया। आज तुम्ही हा विडा उचललाय की तुम्हाला टोटली तो नष्ट करायचा आहे, तर मला जाणून घ्यायचं आहे की थॅलेसेमियाशी तुमचा संबंध किंवा तुम्ही कशा अवगत झाला या रोगाशी आणि तुम्हाला नेमकं काय जाणवलं आणि तिथून तर तुमचा प्रवास या आता हा रोग जो आहे हा आमच्या वाट्याला आला, पण हा दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये हे पाऊल तुम्ही उचललं, याबद्दल मला जाणून घ्यायचंय। निश्चितच ऋतुजा फाउंडेशन चालू करण्यामागे ऋतुजा हे जे नाव आहे ते कारणीभूत आहे। ऋतुजा माझी मुलगी आहे, जी आता 16 वर्षांची आहे आणि ती थॅलेसेमियाग्रस्त आहे। थॅलेसेमिया मेजर डिसीज आहे तिला, आणि ज्यावेळी तिला आम्हाला कळालं की तिला थॅलेसेमिया झालाय, अक्षरशः आमच्या पायाखालची जमीन हादरली। जेणेकरून आम्हाला माहित नव्हतं की थॅलेसेमिया आजार काय आहे, तोपर्यंत आम्ही अवगत नव्हतो या सगळ्या गोष्टींची, कारण की आम्हाला माहित नव्हतं की थॅलेसेमिया असा आजार आहे की ज्याच्यामध्ये रक्त तयार होत नाहीये, म्हणजे असा कुठला आजार असतोच याची कल्पना सुद्धा नव्हती। पण आज आपण बघितलं तर असे खूप रुग्ण आहेत की जेणेकरून त्यांना हा आजार आहे आणि त्यांना ह्याबद्दल माहिती नाहीये। जेव्हा ऋतुजा झाली त्यानंतर हा जो प्रवास होता तिला ब्लड, कारण की याच्यामध्ये कसं असतं की ह्या रुग्णामध्ये ब्लड तयार होत नाही, त्याच्यामुळे यांना वारंवार म्हणजे दर महिन्याला बाहेरून ब्लड दिलं जातं। आता हे ब्लड देत असताना त्या रुग्णांना जे टोचवलं जातं, 4 वेळा त्यांना प्रिक केलं जातं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इतक्या म्हणजे खूप त्रासदायक आहे। आता हा जो त्रास आहे तो त्यांच्या पालकांनाही होतोय, त्या पेशंटलाही होतोय, आणि हे सगळं बघत असताना गेली 12 वर्ष मी खूप सफर झाली आहे। त्यानंतर 2013 मध्ये मी तिचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं ठरवलं। कदाचित तिथून मागेही करू शकले असते, पण मला तसा डोनर मिळत नव्हता। आता हे करत असताना नवीन नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, दर मिनिटाला सायन्स बदलतंय, त्याच्यामुळे काय झालं की माझं मॅच झालं हॅप्लो ट्रान्सप्लांटमध्ये। हॅप्लो ट्रान्सप्लांट म्हणजे ज्या बालकांचे अर्ध्यापेक्षा जास्त जीन्स मॅच होतात तर त्यांचं ट्रान्सप्लांट, त्यांचं बोन मॅरो त्या बाळाला दिलं जातं, त्याला म्हणतात हॅप्लो ट्रान्सप्लांट। आता हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही ट्रान्सप्लांटसाठी गेलो, डॉक्टर विजय रमण आहे रुबी हॉलचे, तर त्यांनी तिचं ट्रान्सप्लांट केलं। आणि त्यावेळी मग पैशांची कमतरता होती आमच्याकडे, आम्ही सर्वसामान्य आहोत, आम्ही काही फार श्रीमंत नाही आहेत, पण एक मनातून एक इच्छा होती की हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, ऋतुजा जी जन्माला आली आहे, तिचा जो आजार घेऊन आली आहे तो आई वडिलांचा दोष आहे म्हणून ती जन्माला आली आहे। कारण की थॅलेसेमियामध्ये कसं आहे की जेनेटिक प्रॉब्लेम म्हणजे आई वडिलांचा दोष जो बाळापर्यंत पोहोचत असतो। मग हा आजार जेव्हा आम्हाला कळालाय, जेव्हा आम्ही रुबीला गेलो, त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी होत्या। मग तिच्यासाठी आम्हाला 18 लाखांची गरज होती तिचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत असताना। आता हे सगळं करत असताना आम्ही कधी फारसं असं कोणाशी जोडले गेलेलो नव्हतो की जेणेकरून आम्हाला कळेल की कुठे अप्रोच व्हायला पाहिजे, पण तसं मीडियाची पण बऱ्यापैकी साथ मिळाली, त्यामुळे आम्हाला हे सगळं अवघड वाटलं नाही नंतर। पण आता त्यावेळी मला जो काही त्रास झाला तो सगळा त्रास मला बाकी इतर कोणाला होऊ नये, त्याच्यामुळे मी असं हे केलं की ऋतुजा फाउंडेशनचं चालू केले। तर एक प्रॉपर वे मिळेल मला की जेणेकरून ज्या ठिकाणी मला रुग्ण सापडतायत त्या रुग्णांना माझी गरज आहे, माझ्या गायडन्सची गरज आहे, हे सगळं मला बघता येऊ शकेल। कारण की यांना नुसतंच आपण पैसे देऊनही यांचं बागत नसतं, या रुग्णांची कंडिशन अशी असते यांना पैसे देऊनही ते कसे खर्च करणार आहेत काहीच माहित नसतं। पण आज प्रॉपर ट्रीटमेंट देण्याची म्हणजे गायडन्सची आणि काउन्सिलिंगची, त्या पेशंटच्या पॅरेंटची काउन्सिलिंगची फार आवश्यकता आहे।
त्यामुळे ऋतुजा फाउंडेशन चालू केली आहे. थॅलेसेमियाबद्दल बोलताना एक स्पष्ट करून देतो की थॅलेसेमियामध्ये रुग्णाच्या शरीरात रक्त बनण्याचा जी प्रक्रिया असते ती टोटली थांबून जाते. बोन मॅरो काम करत नाही आणि म्हणून हा आजार होतो. हा वंशिक आजार असतो आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव त्याच्यासाठी एक फायनल उपचार आहे. त्याच्याशिवाय रुग्ण बरा होत नाही. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही आज नाही म्हटलं तरी सोपी गोष्ट नाही आहे. ही खूप खर्चातली बाब आहे किंवा याच्यासाठी खूप पैसा लागतो, पैसा उभाव करावा लागतो. आणि जेव्हा आपल्या आप्तइष्टांना आपण बघतो या रोगातनं जाताना, तेव्हा आपण म्हणतो ना, पैशाचं सोंग आणता येत नाही आणि त्याच्या वेदनाही बघता येत नाहीत. ह्या ज्या गोष्टी आहेत, तर असा हे जे संकट आहे हे मॅडमवर पण ओढवलं होतं. त्यांच्या मुलींना हा आजार झाला होता आणि तेव्हा त्यांना पैशाची गरज होती. मग त्यांनी समाजापुढे हात पुढे केले आणि त्याच्यातून आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांना काय प्रत्यय आला ते. जेव्हा मी आमचा ट्रान्सप्लांटचा दिवस ठरला, ॲक्च्युली 15 जानेवारीला तिला ॲडमिट करायचं होतं. 15 जानेवारी तारीख घेतली, पण खरं सांगते सर की त्यावेळी माझ्याकडे काही पैसे नव्हते. माझ्याकडे इस्टिमेट होतं डॉक्टरांचं 18 लाखांचं. फक्त ते इस्टिमेट मी सगळीकडे फॉरवर्ड करत होती. मी बऱ्याचशा लोकांनी मला खूप मदत केली. बरेचसे पॅरेंट्स आहेत की ज्यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला आहे, त्यांचा अतिशय चांगला गायडन्स मला मिळाला की जेणेकरून मला हे कळालं की आपण कुठे जाऊन पैसे जमा करू शकतो. आज जेव्हा मीडियाने मला सपोर्ट केला, न्यूजपेपरमध्ये जेव्हा बातमी दिली गेली, त्यावेळेस समाजाच्या तळागाळातून अक्षरशः म्हणजे भाजीवालीने सुद्धा मला 11 रुपये दिले होते. माझ्यासाठी फार मोलाचे आहेत ते सगळे पैसे की जेणेकरून मला त्यावेळी गरज असताना त्यांनी मला मदत केली. एक मॉरल सपोर्ट तर प्रचंड मिळाला. अगदी म्हणजे तुम्हाला सांगते, ऋतू ऍडमिट झाली त्या दिवशी सगळ्या ठिकाणी होम हवन सुद्धा झाले होते, फक्त एवढ्यासाठी की ऋतुजा बरी व्हावी, तिचं ट्रान्सप्लांट जे आहे ते योग्य प्रकारे व्हावं, तेवढ्यासाठी म्हणून ते सगळं होत होतं. अनोळखी लोक होते तरी सुद्धा त्यांनी मला खूप देणं केलं. अगदी मला नाव घ्यावं असं वाटतंय की पुण्यामधून सुद्धा वालावरकर म्हणून आहेत, त्या सरांनी सुद्धा मला अक्षरशः इतका सपोर्ट केला. आणि नुसता पैशांचा सपोर्ट असं म्हणता येणार नाही, तर त्यांनी बऱ्याचशा तिथे रोहिणीताई म्हणून होत्या की त्यांनी सुद्धा अगदी तुला काय गरजेचं आहे, तुला जेवण हवंय का, ते सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या. जेवढे पण लोक होते सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. आपल्या भाऊसाहेब फिरोदियाच्या, माझं नशीब चांगलं, ऋतूच्या पण फार लकी आहे की भाऊसाहेब फिरोदियामध्ये एक गेट टुगेदर होतं जुन्या विद्यार्थ्यांचं, तर त्यांनी देखील त्यांच्या गेट टुगेदर मधले पैसे त्यांनी ऋतुजाला दिले होते. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये जाऊन, त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांनी परत पैसे जमा करून ऋतुजासाठी रोगीला ट्रान्सफर केले. आता हे सगळं जेव्हा करत होतो त्यावेळेस एक मनात कुठेतरी वाटत होतं की आपण मागतोय हे कोणालाही वाटतंय की कोणाकडे हात पसरायला नको, पण आमची पूर्ण फॅमिली, आम्ही कोणीही कधीही असं जाणवू दिलं नाही. कारण की डोक्यामध्ये एकच होतं की आपल्याला ऋतुजाला बरं करायचंय. आणि ऋतुजा जर बरी झाली नसती तर खरं सांगते सर की आयुष्याला माझ्या काहीच अर्थ उरला नसता. कारण की आयुष्याचं एमच ते ठेवलं होतं की फक्त ऋतुजाला बरी करणे. तिला जो काय आजार झालाय तो फक्त झालाय आपल्यामुळे झालाय, ही एक भावना माझ्या मनामध्ये कायम होती की माझा दोष, जर मी नॉर्मल असते, माझे मिस्टर मायनर असते तरी पण आम्हाला मेजर झालं नसतं. एक मनात कुठेतरी वाटायचं. त्याच्यामुळे असं वाटलं की ती एकदा बरी झाली तर सगळ्याच गोष्टी सोयीस्कर होत आहेत. पण मात्र समाजातनं खूप मिळालं आणि तेच मला परत करायचंय म्हणून फाउंडेशनची स्थापना आहे. आणि फाउंडेशन प्रत्येक पेशंटच्या मदतीसाठी धावणार आहे. मॅडम बेलापूरला गेल्या होत्या आणि तिथे बेटी बचाव योजना ही सुरू होती आणि त्या अंतर्गत मॅडमला काय अनुभव आला हे आपण जाणून घेऊ मॅडमकडनं. आता बेटी बचाव आपण बघतो, बऱ्याचदा ऐकतो आणि ती गरज पण आहे समाजाची. कारण की मुलींची घटती संख्या बघता की भविष्यामध्ये जर मुलीच नसल्या तर त्या कसं म्हणजे बाळ जन्माला येऊ शकेल किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मला खूप अगदी छान वाटलं त्या ठिकाणी गेल्यानंतर, बेलापूर सारख्या ठिकाणी. आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणचं माझं हे 3रंच व्याख्यान असेल. त्याच्या अगोदर मी फक्त 2 व्याख्यानं केलेली होती, औरंगाबादला आणि सोलापूरला. आता हे करत असताना जेव्हा बेलापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी मला आश्चर्य वाटलं की तिथे कुणीही तरुण असे हे नव्हते, विद्यार्थी नव्हते.
त्या ठिकाणी अगदी म्हणजे 11वी-12वीचे विद्यार्थी होते, पण त्याबरोबर त्यांनी अंगणवाडी सेविका होत्या. आणि अंगणवाडी सेविका मला त्यावेळी वाटलं नाही की त्यांना किती याचा परिणाम होऊ शकेल किंवा त्या किती याचा फायदा घेतील. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी जेवढं काही माझ्याशी संपर्क साधला, जेवढं आमचं कम्युनिकेशन झालं, त्याच्यामध्ये मी जे काय सांगत होती त्या अगदी लक्ष देऊन ऐकत होत्या, थॅलेसिमिया समजून घेत होत्या, त्याचे सिम्पटम्स काय ते समजून घेत होत्या. कारण की अंगणवाडी सेविका अशा असतात की ज्या खेडेपाड्याने अगदी म्हणजे जिथं रस्ताही नाहीये त्या ठिकाणी सुद्धा त्या जात असतात. अगदी म्हणजे दारोदारी घरोघरी म्हणतो आपण त्या पद्धतीमध्ये त्या जात असतात. जिथे कुठे छोटं बाळ असेल तिथे त्या जाणार, त्या बाळाचं त्यांचं कामच असतं ते की सरकारने त्यांना नेमणूकच त्यांची केली अंगणवाडी सेविका आशाताई म्हणतात त्या. तर त्या तिथे गेल्यानंतर त्या बाळाचं वजन करणार आहेत. त्या बाळाचं वजन आता ह्या महिन्यामध्ये एवढं आहे तर परत पुढच्या महिन्यात किती असणार आहे. तर या माध्यमातून त्यांच्या हे लक्षात येऊ शकतं प्रायमरी स्टेजवरती की हे बाळ थॅलेसेमिया असू शकतं का. आणि तो एक अनुभव चांगला आला, प्रत्यय चांगला आला की त्या ठिकाणी एक अंगणवाडी ताई होत्या की त्यांनी मला सांगितलं की म्हणे मॅडम माझ्या तिथे ना एक बच्चू असं आहे की जेणेकरून त्याचं HB म्हणजे पांढरा पांढरा दिसतोय, पेल दिसतोय, त्याला सारखं टेम्परेचर असतंय, त्यानंतर त्याचं वजन कमी कमी होतंय. मग असं का होतंय, त्याला थॅलेसेमिया असू शकतो का. मी म्हटलं असू शकतो, शक्यता करता येईल म्हटलं, आपण असं ठोसपणे सांगू शकत नाही. पण बॅडला कसं होतं की ती लेडीज परत सेकंड टाइम प्रेग्नंट होती आणि त्यांना नंतर कळालं की त्या थॅलेसेमिया बच्चू आहे. पण त्या अंगणवाडी सेविकेचं मला अभिनंदन करावं असं वाटतं की जेणेकरून त्यांनी तेवढ्या चिकित्सक बुद्धीने तेवढा विचार केला त्यांनी त्या बाबतीत. आणि तिथल्या जेवढ्या पण बसल्या होत्या मला अगदी शाश्वती आहे की त्या सगळ्या जणी त्याच बाजूने विचार करून त्या सगळे पुढचे जेवढे त्यांची बच्चू असणार आहेत, बाळं असणार आहेत, त्यांच्या सगळ्यांकडे लक्ष देणार आहेत. पण आपल्याला हे जे अडकवायचं आहे हे तर थांबवायचं आहे ते फक्त बिफोर प्रेग्नन्सी. त्याच्यामुळे आपण तरुण लोकांना टार्गेट करतोय की तरुण पिढीला आपण सांगतोय की तुम्ही थॅलेसेमियाच्या टेस्ट करून घ्या. थॅलेसेमियाच्या टेस्ट ज्या आहेत 800 ते 1000 रुपये लागतात, त्यांना परवडण्यासारखे आहे. पण मी सांगू इच्छिते की भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा 4-1 महिन्यामध्येच मी एक मोठा कॅम्प ऑर्गनाईज करते की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोफोरेसिस HbA2 म्हणतात त्याला, तर ती थॅलेसेमियाची टेस्ट आपण फ्री ऑफ कॉस्ट देणार. आणि आपल्या इथं समाजाची एक टेंडन्सी आहे की फ्रीमध्ये काही मिळालं तर घेतात लोक, नाहीतर घेत नाही. बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आम्ही सुद्धा बघतो ना की पेशंटला बोलवत असताना आणि नसती कधी परिस्थिती नसते पण त्यांची. आता HLA टायपिंग करत असताना सुद्धा 2 फॅमिलीज अशा होत्या की त्यांच्याकडे नव्हते पैसे. पण कसं आहे की तेवढं माझं आवाक्यात आहे. आता फाउंडेशन नवीन आहे त्याच्यामुळे फंड नाही आहे फाउंडेशनकडे, पण ते माझ्या आवाक्यात आहे की मी तेवढं त्यांना देऊ शकते. त्याच्यामुळे मी त्यांना फोर्सफुली सांगितलं मी तुम्हाला देते पण तुम्ही या. जेणेकरून ते आले, त्यांचं HLA टायपिंग करून घेतलं गेलं आणि मग आता बघूया आता रिपोर्ट्स काय येतील काय नाही ते. ऋतुजा फाउंडेशन्स हे सोशल मीडियावर पण खूप ऍक्टिव्ह आहे. फेसबुकवर आपण जाऊ शकता, ऋतुजा फाउंडेशनचं पेज आहे. आणि आम्हाला आनंद वाटतो की मॅडम सोबत एक नाही म्हटलं तरी एक 500 ते 600 किंवा याहून जास्त व्हॉलंटियर्स अटॅच्ड आहेत आणि ते ऍक्टिव्ह आहेत. ते सतत मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि ते मॅडमला कॅम्पेनिंग असू दे किंवा लेक्चर्स असू दे यामध्ये नक्कीच गायडन्स किंवा त्यांची एक हेल्प, मॅडमची एक हेल्प त्यांना मिळत असते. आणि ही त्यातच एक खूप चांगली एक इन्स्टिट्यूशन म्हणता येईल किंवा एक चांगला प्रत्यय की तुम्ही जर ठरवलं, तुमचा जर ध्यास असेल तर तुम्ही नक्कीच लोकांना तुमच्याकडे वळवू शकता. मला एक सांगावंसं वाटतं आता इथे की थॅलेसेमियाशी रिलेटेड मॅडम आता काम करतच आहेत. पण आज मॅडम समाजामध्ये रोग्याला त्याचा आजार न कळणं आणि त्यातच तो दुर्लक्षित राहणं ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. थॅलेसेमियाबाबत आज जी जनजागृती होतीये त्याने ही शोकांतिका नक्कीच दूर केल्या जाईल, तिला कुठेतरी दूर सारून टाकल्या जाईल किंवा ती टोटली नष्ट होईल ही काळजी मॅडम घेतच आहेत. पण आज समाजामध्ये असे काही आजार आहेत जे जीवघेणे ठरत आहेत किंवा ज्यांच्यावर खरंच प्रबोधनाची किंवा विश्लेषकपणे ज्यांची मांडणी करण्याची गरज आहे, समाजाला त्यांच्याशी अवगत करण्याची गरज आहे. तर ऋतुजा फाउंडेशन्स या दृष्टीने काय वाटचाल करणार आहे पुढे? ऋतुजा फाउंडेशनची स्थापना झाली त्यावेळेची उद्दिष्ट खूप आहेत, उद्दिष्ट खूप चांगली आहेत, खूप आहेत
HIV एड्स असेल, हार्ट पेशंट असेल, बाकी जे काय म्हणजे असे आजार आहेत जे जीवघेणे आहेत, त्या सगळ्यांसाठी काम करणार आहेत. पण एक आपण कसं आहे की अगदी सगळंच एक न धड बराबर चिंता, जसं आपण बोलतो त्या पद्धतीत होऊ नये. आणि मला थॅलेसेमिया टार्गेट एवढ्यासाठी करावं असं वाटलं, कारण की ह्या आजाराची गांभीर्य जे आहे ते मी खूप जवळून अनुभवलेले आहे. ह्या पेशंटला जो त्रास होतो, त्याचे पॅरेंट जे सफर होत आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या नाही आहेत. अगदी म्हणजे आपण म्हणतो की ब्लड काय, त्या पेशंटला फक्त ब्लड द्यायचंय, बाकी काय, महिन्यातून एकदा तर ब्लड द्यायचंय फक्त, पण सोपं नसतं. त्या पेशंटला तिकडे घेऊन जाणं आलंय, त्याच्या पॅरेंट्सला त्याच्यासाठी एक दिवस वेळ काढणं आलंय. ते घेऊन जात असताना त्या पेशंटला जे काही त्रास होणार आहे, त्याचा प्रवासाचा त्रास, त्यानंतर हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यानंतर त्याला 4 वेळा प्रिक केलं जाणार आहे, कारण की एका वेनमध्ये कधी वेन सापडत नाही एका प्रिकमध्ये, मग त्या पेशंटला प्रिक केलं जाते. तुम्ही विचार करा, आज माझ्याच मुलीचं उदाहरण सांगायचं झालं तर तिला ट्रान्सप्लांटच्या आधीपर्यंत जवळजवळ 202 बॅग दिल्या होत्या आम्ही. 202 ब्लड बॅग दिल्या होत्या. 202 मल्टिप्लाइड बाय 5 जरी केलं तर 1000 एका तिच्या प्रिक झाल्यात. आणि ते फक्त दोन्ही हातावरती जेव्हा प्रिक होतं त्याच्या हाताची चाळणी झाली आहे पूर्ण तिची. आणि ह्या आजाराचं गांभीर्य असं आहे की फक्त ब्लड घेऊन थांबत नाही ना, ब्लड घेत असताना परत त्याला रिॲक्शन येणार आहे, त्या सगळ्या काही गोष्टी आहेत, त्या खूप बारीक सारी गोष्टी आहेत, सगळ्या नमूद करत नाही मी या ठिकाणी, पण खूप त्रास आहे. आणि मग जेव्हा ब्लड देऊन म्हणजे ब्लडच देतो म्हणजे आपण आयन देतो, आयन देऊन काय होतं की त्यांचं स्प्लीन वाढतंय, त्यांची फेरेटिन लेवल वाढतीये. आता स्प्लीन म्हणजे पोटामध्ये डाव्या साईडला एक भाग असतो, त्याला स्प्लीन म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये मग ते आयन साचत जातं. ते आयन साचत असताना ते जर काढून टाकलं नाही तर आपले मेन जे ऑर्गन्स आहेत, हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, त्याच्यावर ते साचलं जातं. आणि जर तुम्ही विचार करा, जर हार्टवरचं आयन साचत असेल तर त्याचं पंपिंग ऑब्व्हियसली कमी होणार आहे. आणि हे सगळं जर होत असेल, एक अवयव डॅमेज झाले तर पेशंटचं लाईफ काय असणार आहे. आजची कंडिशन अशी आहे की पेशंटचं लाईफ सुधारतंय, कारण की नवीन ट्रीटमेंट्स आहेत, नवीन मेडिसिन्स आहेत. की जर समजा पेशंटचं आयन वाढले तर ते काढून टाकण्यासाठी चेलेशन थेरपीज वापरले जातात. चेलेशन थेरपीज म्हणजेच मेडिसिन, ओरल मेडिसिन पण आहे, इंजेक्टेबल पण आहे, की जेणेकरून ते आयन कमी केलं जातं. त्यामुळे पेशंटला तो त्रास होत नाही. किंवा पेशंट जे आहेत त्याचं स्केलेटन चेंज होत नाही. स्केलेटन म्हणजे कसं की ह्या पेशंटचं डोकं पुढं आलेलं असतं, डोळे खोल गेलेले असतात, पोट वाढलेलं असतं. हे जे म्हणजे तुम्ही थॅलेसेमिया पेशंटला असं बघितल्यानंतर तुम्ही लगेच ओळखू शकता की हे पेशंट थॅलेसेमिया पेशंट असेल लगेच. म्हणजे अगदी तुम्ही कुठे प्रवासात जरी चालला असेल तरी तुम्हाला ओळखून जाईल की हे थॅलेसेमिया पेशंट आहे. अशा पद्धतीने यांचं स्केलेटन असतं. मग नॅशनल कॉन्फरन्स जेव्हा अरेंज केले त्यावेळेस सगळे स्पेशलिस्ट आपण बोलवले होते की जेणेकरून पेशंटच्या पॅरेंट्स पर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे की हार्ट जर असेल, हार्टवरती काय काय परिणाम होऊ शकतो. तुम्ही जर ट्रान्सफ्युजन देत असताना तुम्ही ठरवलं की 1 महिन्यानी मी जाते, 1 महिन्यानीच मला बच्चूला घेऊन जायचं, किंवा काही काही पॅरेंट्स असे आहेत की त्यांना घरातून सपोर्ट नसतो, त्याच्यामुळे ते काय करतात, अगदी बाळ अगदी जेव्हा चक्कर येते त्यावेळी उचलून घेऊन येतात. ह्या केसमध्ये काय होतं की त्यांच्या वेन मिळत नाही. आणि जेव्हा तुमच्या शरीरातलं ब्लड इतकं कमी होतं की तुम्हाला चक्कर येते, तुमचा पूर्ण अंगावरती सूज येते, त्यानंतर तुम्ही जेव्हा पेशंटला आणता त्यावेळी त्या पेशंटला जेव्हा ब्लड दिलं जातं त्याचा परिणाम त्याच्या हार्टवर नक्कीच होतोय. कारण की एकदम काहीच नाही आणि एकदम भरलं जाणार आहे तर ऑब्व्हियसली आपण 2 दिवस जर उपवास केला आणि अगदी तिसऱ्या दिवशी आपण खूप खाल्लं तर काय त्रास होणार आहे. तर तसंच त्या पेशंटचं होत असतं. आणि ह्यामध्ये आज महिला दिनाच्या निमित्ताने मला एक सांगावंसं वाटतंय की ह्या सगळ्या कंडिशनमध्ये घरातल्या महिलांनी म्हणजे त्या बाळांच्या आईंनी लीड घ्यायला पाहिजे, त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. माझं बाळ असं आहे, मी फक्त त्याच्याकडे लक्ष देणार आहे, मी फक्त त्याला वेळेवरती ब्लड देणार आहे. आणि करतात सपोर्ट, घरातून सपोर्ट करतात. कारण की जसं आईचा जीव असतो तसं वडील दाखवत नाही, पण वडिलांचा प्रचंड जीव असतो. त्याच्यामुळे तेवढं फक्त सांभाळून घ्यायला पाहिजे. घरातून कधी कधी विरोध होतात, मला कधी झाला नाही पण मी बघितलंय, फॅमिलीज बघितल्यात की जेणेकरून त्यांना विरोध केले जातात. काय आहे बाळाचं, जाऊ दे, जोपर्यंत जगेल तोपर्यंत जगेल, ब्लड देत राहू, जेव्हा आजारी पडेल तेव्हा पडेल, अशा पद्धतीने केली जाते ट्रीटमेंट. आणि फाउंडेशनचं उद्दिष्ट थॅलेसेमिया फ्री इंडिया आहे, तर आहे ते पेशंट आपल्याला क्युअर करायचे आणि नवीन जन्माला येऊ द्यायचे नाही. कारण की वर्षाला 10,000 पेशंट जन्म घेतात थॅलेसेमियाने, तर ते आपल्याला टाळलं गेलं पाहिजे सगळ्या गोष्टी. एकंदरीत मॅडमचं मोटिव्ह खूप क्लिअर आहे. आधी थॅलेसेमिया, मग बाकीचे जे आजार आहेत त्यांच्याकडे आपण वळूयात. पण ज्याच्याबद्दल जनजागृतीच नाही आहे, ज्याच्याबद्दल अवेअरनेसच नाही आहे,
त्या थॅलेसेमियाला आधी भारतातून तरी नष्ट करायचं आहे. आणि परत एक चांगला मुद्दा की आप्तेष्टांकडनंची मदत, जे कुटुंबाकडनं तुम्हाला जर गृहिणी हिला जर जाणून घ्यायचं असेल तर कधी घरातल्या कॅलेंडरकडे जा. तिथे तुम्हाला ज्या खानाखुणा दिसतील, अगदी सिलेंडरची तारीख असू दे, दूधवाल्याचे पैसे असू दे किंवा बाकीची बिलं असू दे, तुम्ही जर ती जाणीवेणी घेतली तर तुम्हाला त्या कॅलेंडर पुढे उभं राहणं सुद्धा शक्य होणार नाही. इथे ते कौशल्य लागतं, ते सुपरवुमनचं काम जे लागतं ते एक साधारण गृहिणी नक्कीच करत असते. आणि त्यातल्या त्यात ती सुट्टी सुद्धा घेत नाही. तर आणि त्यातल्या त्यात मॅडम तर एक गृहिणी पण म्हणता येणार आणि एक समाजासाठी एक उच्चाटनाचं काम पण करतायत. तर मॅडम, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. धन्यवाद. आणि तुम्हाला घरातून की जेव्हा तुम्ही या गोष्टींसाठी बाहेर पडता तर तुम्ही इन्स्पिरेशन तर तुमची ऋतुजा आहेच, पण तुम्ही हा विचार कुठेतरी येतो का की या गोष्टींमुळे घराकडे दुर्लक्ष होतंय, किंवा तुमचे जसे कुटुंबातले जे सदस्य आहेत, ऋतुजा असू दे, तिचे पप्पा असू देत, ते ज्या प्रकारे तुम्हाला सपोर्ट करतात, आज आता जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मला नक्कीच विचारावंसं वाटेल की तुम्ही महिलांना काय सांगू इच्छिता, त्यांनी कसं जगावं आणि कसं गोष्टींना सामोरं जावं. कसं असतं की समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागते हे 50% आपल्यावर डिपेंड करतं. मी कशी वागतीये त्याच्यावर डिपेंड आहे की समोरची माझ्याशी कशी वागणार आहे. आणि सासर म्हणाल तर असं असतं, जेव्हा आपण 50% झुकतो, 100% झुकतो, तेव्हा ते कुठेतरी 50%चा विचार केला जातो. आणि आपल्याला जर मनापासून वाटत असेल की आपल्याला बाउंड राहायचंय, रिलेशन टिकवायचे, तर ही अवघड गोष्ट नाहीये. आज मला जेव्हा सपोर्ट केला जातो, मी कुठलंही काम करायला घेतलं, आता माझं एक नवीन पुढचं टार्गेट आहे 8 मे थॅलेसेमिया डे असतो. आणि त्या दिवशी मी खूप मोठ्या प्रमाणात प्रोग्राम घेणार आहे की जेणेकरून सर्व महाराष्ट्राच्या बाहेरचे आले तरी चालते, सगळ्या पेशंटच्या आपण तपासण्या फ्री ऑफ कॉस्ट करून घेणार. आता ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, पण जेव्हा कुठलाही एखादा छोटा जरी कार्यक्रम करायचं म्हटलं तरी घरातनं सपोर्ट असतोच. मी व्याख्यानासाठी जरी गेले तरी सकाळी मी जाणार आहे, मी जरी घरातलं सगळं आवरून जात असेल, पण मागे मी गेल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात, घर सांभाळण्यापासून, मुलं सांभाळण्यापासून, मिस्टरांपासून सगळ्या गोष्टी असतात. माझे सासू सासरे अगदी देव माणूस आहे माझ्यासाठी, की ते सगळ्या गोष्टी सांभाळतात, मॅनेज करतात. सासऱ्यांचा तर एवढा सपोर्ट आहे की अंजू तू कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि त्याचमुळे तर मी एवढं सगळं करू शकते. आणि महिलांनाही मला हेच सांगावं असं वाटेल आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने की तुम्ही असं करू नका की मला गरज नाहीये, आज मी 4 बायका घरामध्ये ठेवू शकते, मला सासू सासऱ्यांची गरज नाहीये. हे प्रचंड चुकीचं वाक्य आहे. कारण की ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांना सांभाळलं जाणार आहे सासू सासऱ्यांकडनं, त्यांच्या आजी आजोबांकडनं, तो जो लळा असेल, ते जे प्रेम असेल, त्याच्यामध्ये जे वात्सल्य आहे, तसंच कुठलेही तुम्ही लाख रुपये दिले तरी कोणतीही बाई सांभाळणार नाही. आणि मुलांवर जे संस्कार होत आहेत ते संस्कार सुद्धा फक्त आजी आजोबाच देऊ शकतात. भलेही ते एखाद्या वेळेस मारणं का असेल मुलांना, पण त्यांचं चुकलं तर त्या ठिकाणी त्यांना दडावणं गरजेचं आहे. म्हणजे हे सगळं फक्त जॉईंट फॅमिलीमध्ये शक्य होतं, एकट्या राहणाऱ्यांमधून हे शक्य होत नाही. ते फक्त पैशाच्या जोरावर बोलत असतात, महिला असेल किंवा कोणी. काहींना वाईट वाटेल मी बोलल्याचं, पण जे काही असेल, फक्त फॅमिली सपोर्ट असेल तर तुम्ही जग जिंकू शकता, एवढंच मी सांगू इच्छिते. रोपटं जेव्हा रुजतं त्याला फक्त पाणी किंवा ऊन हे एकतर्फी लागत नाही, त्याचं संगोपन, एक मिश्र रसायन जेव्हा त्याला पोषक द्वारे जेव्हा भेटतं, पोषकरित्या भेटतं, तेव्हा कुठे ते प्रफुल्लित होतं. असंच बाल्यावस्थात असणाऱ्या मुलांचं देखील असतं. हेच मॅडमला सांगायचं होतं की आपल्याला जे त्यांच्या आजी आजोबांकडून, घरातल्या मोठ्यांकडून जे संस्कार, जे बंधनं नाही म्हणता येणार, पण ज्या मर्यादा, काळ वेळ ओळखून ज्या मर्यादा किंवा जी समज त्यांच्याकडून मिळणार, ती तर कुठेही मिळणार नाही. आणि मॅडम, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक विधान करावंसं वाटतं की कुठेतरी महिलांना किंवा मुलींना आपण शिकवतो, शिकवण्यापुरती मुभा दिलेली आहे,
त्याच्यानंतर जेव्हा त्या स्वतःच्या पायावर उभ्या होतात तेव्हा जेव्हा त्यांना स्वप्न तर त्यांना आधीच त्यांनी रंगवलेले असतात, पण जेव्हा ते स्वप्न खरे करायची वेळ येते तेव्हा कुठेतरी एक 2-3 वर्षाचा काळ असा येतो की त्यांचं लग्न ठरवून दिलं जातं. आणि जसं लग्न ज्या दिवशी झालं त्याच्या 1 दिवसांनी होईना, 4 दिवसांनी होईना किंवा 3-4 महिन्यांनी का होईना, त्यांच्याकडून एक अशी अपेक्षा केली जाते की तिन्ही ज्या शतकाच्या आधीच्या गृहिणी होत्या त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष असावं, ही अपेक्षा बाळगणं. आणि त्यामुळे आज समाजात तुम्ही नाही म्हटलं तरी आज ज्या सुशिक्षित तरुणी आहेत त्यांचा विवाह झाल्यानंतर कितपत विवाह टिकतो हा दोष सुद्धा त्यांना दिला जातो. त्यांना समजून न घेण्याची ही जी मानसिकता आहे, आज याच्यासाठीच जागतिक महिला दिनाचा हाच संदेश आहे की तुम्हाला प्लेज फॉर पॅरिटी घेतली जाते. तुम्हाला स्त्रीला समान दर्जा द्यावा, तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यास तिच्या आप्तेष्टांकडून मदत व्हावी, हे एक उद्दिष्ट बाळगलं जाते. याबद्दल तुमचं काय मत आहे मॅडम? अगदी बरोबर आहे की आजकाल आपण बघतोय की विवाह टिकत नाही. आता नाण्याच्या 2 बाजू आहेत. एका हाताने टाळी वाजली जात नाही. पूर्वजांनी आपल्या ज्या म्हणी सांगितल्या आहेत त्या उगाचच नाही सांगितलेल्या. आता हे सगळं बघत असताना आपण म्हणतो की नाही ती राहिली नाही सासरी. अरे पण तिचाही काहीतरी विचार करा, ती का राहिली नाहीये. असं नाहीये ना की जर समोरच्याने जर समजून घेतलं गेलं नसेल तर असं असू शकतं. म्हणजे प्रत्येकाचा फॅमिली मॅटर आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यात पडणं नकोच आहे. कारण की प्रत्येक जणाच्या त्या अनुभव आहेत ते वेगळे आहेत. आता तुमचा स्वभाव जर असेल की नाही तुम्हाला माणसं नकोच असतात. माझा स्वभाव आहे की मला अजिबातच वाटत नाही की मला कोणाच्याही संपर्कात नको राहायला, मला एकटीला राहायचंय. हा जर आधीपासून जर मनामध्ये न्यूनगंड असेल किंवा आधीपासून जर मी कमवतीये स्वतः, मला गरज नाहीये, ही भावना जर मनात असेल तर तुम्ही कितीही खतपाणी घाला, कितीही समजावून सांगा. अगदी त्या स्त्रीची आई सुद्धा जरी चांगली असेल, ती समजावून सांगत असेल तरी ती सासरी टिकू शकणार नाहीये. बरोबर. आणि मुलगा नवरा कुठून जन्माला आलाय, नवरा तर तुमच्या सासू सासऱ्यांपासून म्हटल्यानंतर त्यांच्या आधी पूजा करणं महत्वाचं आहे. तुमचं आयुष्य जे काय चांगलं चाललेलं आहे, जे काय फुललेलं आहे ते सगळं त्यांच्यामुळे आहे. ही भावना जर मुलींमध्ये नसेल तर मग ते समजून घेण्याची भावना जर नसेल तर मग तिथे टिकत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की यांचं लग्न टिकलं नाहीये, ती मुलगी आगाऊ होती किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी. आणि बऱ्याच ठिकाणी सासू पण अशा असतात की मी हे सहन केलंय ना, मला असा सासूरवाद झालाय ना, मग माझ्या सुनेलाही तोच तर ते लादलं जातं. आम्ही असं करत होतो, आज मी जर बाहेर पडली तर नाही पाश्चात तू घरात आली पाहिजे, कारण की मी बाहेर पडतच नव्हते, माझी सासू मला बाहेर पडू देत नव्हती. तर हे नकोय, कारण की पिढी बदलली आहे, तुमचे जे काय विचार आहेत ते बदलले गेले आहेत. आणि जर तुमचे विचार बदलले गेले आहेत तर तुम्ही त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. कारण की आजकालच्या मुली ऐकण्याच्या पलीकडे आहेत असं म्हटलं जातं. ऐकण्याच्या पलीकडे का आहेत त्या? कारण की त्यांना कुठेतरी स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे. आजची स्त्री आपण म्हणतोय ते प्लेज फॉर पॅरिटी. तुम्ही बोललात, मोदींनी स्वतः सांगितलंय ना की स्त्रियांना भरारी घेऊ द्या, स्त्रियांना बाहेर पडू द्या, त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करू द्या, हे जे काय सांगितलं गेलंय. कारण की स्त्री अशी एक व्यक्ती आहे की जी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. कोणतीही, अगदी म्हणजे डॉक्टर जरी असेल एखादी स्त्री, इंजिनियर असेल, ती सुद्धा स्त्री घरी गेल्यानंतर आधी आपल्या मुलांचं बघते, आपल्या नवऱ्याचं बघते, सासू सासऱ्यांचं बघते आणि मग बाहेरचं बघते. आता हे सगळं करत असताना तारेवरची कसरत आहे सगळी. त्याच्यामुळे त्यांना जर घरातून सपोर्ट मिळाला तर ऑब्व्हियसली त्या फ्रेश मूड मध्ये काम करणार आहे. जर नाही मिळाला सपोर्ट तर मग ते टिकतच नाही. मग ते लग्न आपण जसं म्हणतोय त्या पद्धतीनं. म्हणून घटस्फोटाचे जे हे आहेत पर्सेंटेज खूप वाढत चालली आहे, ते त्याच्यात वाढत चालले. तर आज समाजामध्ये आधी असं होतं की स्त्रीचं आयुष्य हे चूल आणि मूल इथपर्यंतच बांधील होतं. तिच्या पुढची स्वप्न तिला पाहण्याची मुभा नव्हती. आज स्वप्नांचं ते दार उघडलंय, पण दारातून पाय ओलांडून बाहेर जाताना तिच्या पायातल्या त्या बेड्या ज्या आहेत, अपेक्षेच्या ज्या पूर्ववतल्या अपेक्षा आहेत, पूर्ववत ज्या तिच्याकडनं ठेवल्या गेल्या, त्या अपेक्षांचं जे ओझं आहे ते आता कुठेतरी ते मागे सारलं गेलं पाहिजे. त्यांना थोडा मोकळीक दिली पाहिजे. याच्यातूनच ही गोष्ट
आता कुठेतरी मार्गी लागेल. आज स्त्रियांना किंवा स्त्रियांनी सांस्कृतिक, राजनैतिक, आर्थिक किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. आता गरज आहे स्त्रीच्या नेतृत्वाची. हे नेतृत्व समाजातून म्हणजे तुमच्या आमच्यातूनच येणार आहे. आणि मॅडम, या पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा मनापासून. धन्यवाद. मी आपली रजा घेतो आणि 8 मे नंतर, 8 मे हे तर एक प्रसंग आहे, पण इथून पुढे तुमची जी वाटचाल आहे त्याच्यासाठी मनोभावेरित्या मी तुम्हाला शुभेच्छा देतोच आहे. पण तुम्ही यशस्वी व्हावं ही आर्त भावना मी आणि सगळेच श्रोते मनापासून बाळगत आहोत. आम्ही तुमच्या साथीशी आहोत. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. थॅलेसेमिया फ्री इंडिया नक्की होणार. मिशनमध्ये तुम्ही सगळे सहभागी आहात. तर आज आपण पाहिलं अंजली महेश केवळ यांच्याशी आपली भेट झाली. त्यांनी आपल्याला थॅलेसेमियाबद्दल जी जनजागृती आहे त्याच्याशी अवगत करून दिलं. पुढेही आपण भेटणार आहोत या कार्यक्रमात. चर्चा तर होणारच. एका नवीन विषयासह, एका नवीन असामान्य माणसासोबत. असामान्य याच्यासाठी की त्याचं जे ध्येय आहे ते नक्कीच असामान्य असेल आणि जे समाजाला हितदायी असेल. तोपर्यंत मी दिग्विजय माने आपली रजा घेतो. नमस्कार. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज कुमार यांना फाळके पुरस्कार जाहीर. 78 वर्षीय मनोज कुमार या पुरस्काराचे 47वे विजेते. घनश्याम शेलार यांचा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री यांचा लातूर दुष्काळ दौरा. शेतकरी यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे. मुख्यमंत्री यांची शेतकऱ्यांना ग्वाही. साई सूर्या नेत्रसेवेतर्फे विवाह दृष्टी भेट. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना नारी रत्न पुरस्कार देऊन करणार सन्मानित. याच बरोबर आजच्या बातम्या संपल्या. पुन्हा आपली भेट पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.
आजार जेव्हा होतो तर फक्त रुग्ण आजारी होत नाही, तर रुग्णासोबतचे त्याचे आप्तइष्ट, त्याच्याशी संबंध असणारे, हितसंबंध असणारे सगळेच मानसिक दृष्ट्या थोडेसे का होईना पण आजारी होत असतात. आणि जेव्हा आपण या गोष्टींना सामोरं जातो तेव्हा आपल्याला जो समाजाकडनं जो पाठिंबा मिळतो, जी मदत मिळते, ती खूप मोलाची असते. तिच्यातून आपल्याला जगण्याला अर्थ मिळतो. आणि हा अर्थ किंवा हे उद्दिष्ट आज अंजली त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यांच्या कार्याद्वारे जे रोगी बरे होतील किंवा ज्या पीडितांना मदत मिळेल त्यांच्या सुद्धा जगण्याला नक्कीच काहीतरी उद्दिष्ट, एक ध्येय नक्कीच सापडेल. आणि हा जो त्यांनी विडा उचललाय यांच्यासाठी मी सदिच्छा देण्यापेक्षा मी मनापासून धन्यवाद मानतो, मी आभार मानतो तुमचे, की कोणी ना कोणी सुरुवात करायची होती, मॅडमनी ती केलेली आहे. आणि आता त्या त्यांच्या ॲम्बिशन मध्ये नक्कीच यशोदायी होतील अशी मनोभावना मी व्यक्त करतो. आणि इथून पुढे मला जाणून घ्यायचं आहे की मॅडम, ऋतुजा फाउंडेशन सुरू झाल्यानंतर, म्हणजे 29 मेला ऋतुजा फाउंडेशन सुरू झालं होतं, मागच्याच वर्षी आहे 2015 मध्ये. तर एक 8-10 महिन्याचा कार्यकाळ होऊन गेलाय. आणि 8-10 महिन्यात मॅडमनी केलेल्या त्याच्याशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा स्थापना झाली फाउंडेशनची त्यावेळी डोक्यात एकच होतं की हे जे पेशंट आहेत, जे सफर होत आहेत, ज्यांचे पॅरेंट्स सफर होत आहेत, त्यांना कुठेतरी रिलीफ मिळाला पाहिजे, कुठेतरी त्यांना एक आधार मिळाला पाहिजे की आपण ऋतुजा फाउंडेशनशी जोडलं गेलोय, म्हणजे आपले पेशंट सिक्युअर आहेत. हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं त्यामध्ये. आणि ह्याच्याच अनुषंगाने आपण पेशंट पॅरेंट्स मीट घेत आलोय की ज्याच्यामध्ये आपण पेशंटच्या फेरिटिनच्या टेस्ट करून देतोय, त्यानंतर त्यांचे हिमोग्राम करून देतोय, त्यांच्या कॅल्शियमच्या तपासण्या करून देतोय. त्यानंतर आपण एक नॅशनल कॉन्फरन्स घेतली होती, नॅशनल कॉन्फरन्स अरेंज केली. त्यावेळेस सुद्धा जेव्हा नॅशनल कॉन्फरन्स अरेंज केली त्यावेळी मला वाटलं सुद्धा नव्हतं की 50 पेशंट आउट ऑफ महाराष्ट्र होते. म्हणजे महाराष्ट्रातून तर सगळेजण येणारच आहेत, कारण की माझा जो काही संपर्क होता, सगळ्यांना अपेक्षा होत्या माझ्याकडनं की मी काहीतरी करेल जेणेकरून सगळ्याच रुग्णांना त्याचा फायदा होईल. मी फक्त ऋतुजापुरता विचार न करता फक्त रुग्णांनाही कसा फायदा होईल हे पण मी बघायची. त्याच्यामुळे नॅशनल कॉन्फरन्समध्ये पण भाग घेत असताना सुद्धा मला खूप चांगला सपोर्ट मिळाला. जेवढे पण पेशंट्स होते माझे, सगळ्यांनी मदत केली मला की जेणेकरून ताई आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका, असं जरी म्हटलं तरी खूप मोठा एक उभारी यायची मला की जेणेकरून पाठिंबा आहे. घरातून तर 100% पाठिंबा आहे. माझे सासूबाई, सासरे, त्यानंतर माझे मिस्टर, प्रचंड सपोर्ट आहे. आणि घरातून सपोर्ट मिळाल्याशिवाय बाहेर काही करू शकत नाही आपण. आणि हे सगळं करत असताना आता फाउंडेशनचाच अजून एक उपक्रम सांगायचा झाला तर आपण म्हणजे मी नॅशनल कॉन्फरन्सला बोलले होते, त्यानंतर आपण जेव्हा फाउंडेशनची स्थापना केली त्यावेळी देखील बोलले होते की थॅलेसेमिया फ्री इंडिया करायचं आहे. हे जे मी टार्गेट ठेवलंय, मला माहिती आहे हे माझ्या आवाक्याबाहेर आहे, पण हे नक्कीच होऊ शकत नाही असं नाही. म्हणजे माझ्या याचं ब्रीद वाक्याचं आहे, एव्हरीथिंग इज पॉसिबल. ऋतुजा फाउंडेशनचं ब्रीद आहे, एव्हरीथिंग इज पॉसिबल. मी कधी म्हणत नाही की नथिंग इज इम्पॉसिबल. का म्हणायचं निगेटिव्ह बोलायची गरजच काय? एव्हरीथिंग इज पॉसिबल. त्याचमुळे थॅलेसेमिया फ्री इंडियाचं टार्गेट ठेवलंय. अगदी माझ्या ह्या कामामध्ये माझा बराचसा सपोर्ट बाहेरनं पण आहे की जेणेकरून बाहेरच्या राज्यातले लोक सुद्धा जोडली जात आहेत. ते सुद्धा आता थॅलेसेमिया फ्री इंडियाच्या ह्या मिशनमध्ये, ह्या अभियानामध्ये सहभागी आहेत. त्या ठिकाणी ते पण त्यांचं काम करतायत. आणि तसंच काम माझं इकडेही चालू आहे. आणि हे करत असताना आता फाउंडेशन महत्त्वाचं असं आहे की थॅलेसेमिया पेशंट जे आहेत त्यांना ट्रीटमेंट द्यायचीच आहे, त्यांना बरं करायचंय. पण जी मुलं थॅलेसेमियाग्रस्त नाही आहेत किंवा जी नवीन आहेत, नवीन तरुण लोक आहेत की त्यांच्यापासून परत थॅलेसेमियाचं अपत्य होऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे म्हणजे त्यांना तिथे अडकवायचं आहे की जेणेकरून तिथे थॅलेसेमिया स्टॉप झाला पाहिजे. आणि त्याचसाठी शिर्डीला आता एक कॉन्फरन्स होती गायनेकोलॉजिस्टची, ॲमॉकची, तर तिथे आम्हाला त्यांनी सपोर्ट केला. आम्ही तिथे एक स्टॉल लावला होता आणि त्यामध्ये आम्ही सगळ्यांना ही माहिती देत होतो. ते सगळे डॉक्टर आहे, ऑब्व्हियसली त्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्यापर्यंत हे पोहोचवत होतो की जेणेकरून त्यांना आम्ही पोस्टर्स वाटलेत की जेणेकरून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही बोलायची गरजच नाही आहे. तिथे त्यांनी लावल्यानंतर पेशंट ऑब्व्हियसली तुम्हाला सहजच विचारणार आहे की सर हे काय आहे.
आम्ही ह्या टेस्ट केल्या पाहिजे का? कारण की लेडीज सगळ्यात अगोदर जेव्हा प्रेग्नंट राहते तर कन्फर्मेशनसाठी गायनेकोलॉजिस्टकडे जाते. त्या ठिकाणी गायनेकोलॉजिस्टनी जर समजा त्यांच्या टेस्ट करायला सांगितलं, ती लेडीज जर समजा मायनर असेल, थॅलेसेमिया मायनर असेल किंवा कॅरियर असेल, तर त्यांच्या हजबंडची करून घेऊया. ते हजबंड जर कॅरियर असतील तर तुम्ही 16 आठवड्याच्या आत प्रेग्नन्सी चेक करू शकता. प्रेग्नन्सी चेक केल्यानंतर जर थॅलेसेमिया मेजर इश्यू असेल, ऑब्व्हियसली तुम्ही ते अबॉर्ट करू शकता. म्हणजे त्याच ठिकाणी थॅलेसेमिया बंद होतो. आणि ही खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. पेडियाट्रिक, गायनेकोलॉजिस्ट हे 2 जे डॉक्टर आहेत ते महत्वाचे एवढ्यासाठी आहेत कारण की पेडियाट्रिक म्हटल्यानंतर लहान बच्चू झाल्यानंतर तर आपण काही करू शकत नाही. कारण की जे आहे ते आपल्याला फेस करायला लागणार आहे, ते बाळालाही फेस करायला लागणार आहे. होऊ नये म्हणून गायनेकोलॉजिस्ट एक महत्वाचे आहेत की आणि जवळजवळ 1,500 गायनेकोलॉजिस्ट त्या मीटिंगला कॉन्फरन्सला होते. त्याच्यामुळे तो एक खूप मोठा आनंद होता माझ्यासाठी की आज एवढ्या लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचली आहे आणि त्यांना माहिती आहे. पण ते कसं अंमलात आणायला थोडंसं त्यांना अवघड जातं कारण की पेशंट पण विचार करतो त्या टेस्टला तेवढे पैसे लागतात तर गरजेचे आहे की नाही. कारण की त्याचं गांभीर्य फक्त जो सफर होतो त्यालाच माहित असतं. आणि माझी कळकळ तेवढ्याचसाठी आहे की जेणेकरून थॅलेसेमियाचं बच्चू जन्मालाच येऊ नये. आणि या उपक्रमामधलाच एक भाग म्हणजे मी व्याख्यानं घेते कॉलेजेसला जाऊन, सिनियर कॉलेजेसला, की जेणेकरून त्या ठिकाणी जेव्हा त्यांना गाईड केलं जातं, त्या पेशंटला व्याख्यानाद्वारे सांगितलं होतं, पेशंटला नाही सॉरी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की थॅलेसेमियाचा आजार आहे की तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या वाट्याला येऊ शकतो. कारण की 4% लोक थॅलेसेमिया मायनर आहेत आणि 4% म्हटल्यानंतर खूप प्रमाणात झाले. आपली लोकसंख्या इतकी आहे की 4% म्हणजे 2.5 करोड झाले. आता एवढे सगळे जर समजा असेल तर समजा कोणते तरी 2 मायनर एकत्र येणारच आहे, कोणते तरी 2 मायनर लग्न करणारच आहे, म्हणजे त्यांच्या वाट्याला परत आहेच ना पुढे.